की त्यांना जेन्युइनली त्याच्याबद्दल इंटरेस्ट आहे का नाही हा आता दुय्यम मुद्दा राहिला. आता त्यांना त्याच्यात असायचंय. मग त्यांना जी गोष्ट सेलिब्रेट करता येईल कलेक्टिव्हली ती तयार करण्याची जबाबदारी कलाक्षेत्रावर आहे. मी टिकल ते पॉलिटिकल नावाची स्टँडअप कॉमेडी केली आणि अत्यंत जेन्युइनली केली. राहिली आहे का तेवढी सहिष्णुता आजच्या राजकारणांमध्ये? तुम्ही सांगा मला. मी अगदी स्पष्ट विचारतो. प्रत्येक गोष्टीवरती मतं मी आजवर दिलेली नाहीत, यापुढेही देणार नाही, कारण तेवढा माझा अभ्यास नाही. आणि हे मी माझ्यापुरती चौकट आखून घेतली मुद्दामून. त्यातला एक महत्वाचा मुद्दा मला असा वाटतो जो मला हिंदीमध्ये शिकायला मिळाला तो असा आहे की कलेच्या बरोबरीने गणित हा जो मुद्दा आहे ना त्या गणिताचं बांधकाम करणारी फार पक्की लोक तिथे आहेत. म्हणजे त्याकडे इमोशनली न पाहता त्याकडे इकॉनॉमिक्स म्हणून पाहणं हे त्या लोकांना फार चांगलं जमतं, जे आपल्या डीएनए मध्ये आपण आणणं फार गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला जाणवलेलं काम आपण आपल्या भाषेतच केलं पाहिजे आणि असा विश्वास राखला पाहिजे की ते 20 भाषांमध्ये आणि 21 भाषांमध्ये जाणार आहे. म्हणजे आज समजा तुंबाडचे खोत केलं तर ते आपण मराठीतच केलं पाहिजे आणि ते जगभरात जाईल अशी व्यवस्था आता आहे, असं तुम्ही करू शकता. तर नाटकाकडे येणारा प्रेक्षक वाढण्याचं एक कारण एआय सुद्धा आहे. कारण लोकांना सिंथेटिक बघून बघून कंटाळा येणार एका पॉइंट नंतर. त्यांना असं वाटणार की होय सगळंच सारखं वाटतं. एक कॉन्टेक्स्ट देऊन हा प्रश्न विचारतो. तुमची भूमिका असणारा तुमचा आजचा दिवस माझा हा माझ्या आवडते पॉलिटिकल तुम्ही सांगितलं तुम्हाला आणि शेतीचा धुळा पण आहे. आत्ता एक वेळ सामाजिक गोष्टींवरती तुम्ही नाटक करायचं चर्चा करायचं धाडस करू शकताय, तेवढं धाडस तुमचं राजकीय गोष्टी करण्यात नाहीये का? नाही आहे राजकीय कारण पण मी सांगू मी आधीच खरंच विडंबनात्मक उत्तर देतो. मुळातच इकडे चांगलं इतकं चाललंय चित्रपट, तिकडे त्यांच्याच वागण्या बोलण्यात काय वेगळा चित्रपट नाही. हा डॉजिंग द क्वेश्चन मी मनापासून सांगतो. तुम्हीच बघा काय बनवणार सिनेमा मला सांगा. आजचा तुम्ही सिंहासन बनवलं तेव्हा त्या सिंहासनचीच आत्तापर्यंत आपण पुनरावृत्ती बघतोय. एक समज असलेला सिनेमा आता काय बनवणार? आज तुम्ही विनायक पाचलक एका पक्षात आहेत, दुपारी वेगळ्या पक्षात आहेत, हे त्यांच्या बरोबर होते, हे उद्या माझ्या बरोबर आहेत. काय मी भाष्य करू याच्यावर? माझा सिनेमा तयार होईपर्यंत दुसरे 2 पक्ष निर्माण होते. म्हणजे सिंपल गोष्ट आहे. आपण किती वेळा म्हणतो ना अरे ते पिक्चरच्या रायटरला पण लिहिता येणार नाही असलं काहीतरी चालू आहे. हे किती वेळा लोक बोलतात. अरे तो स्क्रीन प्लेच आहे. म्हणजे याचा अर्थ ते इतकं ड्रामॅटिक ऑलरेडी चालू आहे की त्याच्यावर परत आता काहीतरी भाष्य करून परत त्याच्यावर काहीतरी लिहा. ते कधीच त्या ड्राम्याच्या तोडीचं नसणार आहे. आजचा दिवस तुम्हाला आवडलं कारण त्याचं मूलभूत हे होतं की सामान्य माणसासाठी मंत्रालय उघडं राहिलं एका रात्रभर. ही जी एक त्याच्यातली युटोपियन कन्सेप्ट आहे जी खरी रिअलिस्टिक आहे, तिथपर्यंत राजकारण तसे आहे का राजकीय इच्छाशक्ती आता सध्या कोणाची? पण याच्यात माझ्या म्हणजे प्रेक्षक म्हणून प्रेक्षकांचा प्रतिनिधी म्हणून करायला माझ्यासारख्यांची अडचण होती की तुम्ही सामाजिक याच्यावर बोलताय, प्रत्येक माणूस मनातल्या मनात म्हणतोय की हे राजकारण मला पटत नाहीये आणि कुणीतरी बोलेल्याची वाट बघून आहे. पण मी तुला एक सांगू, मला एक गोष्ट वाटते की आता ह्या नाटकामध्ये पण कॉन्टेक्स्ट वाईज आम्ही राजकीय मुद्द्यांवर पण बोललो. म्हणजे असं नाही की ते फक्त सामाजिक आहे. म्हणजे याच्यात हा नट असं म्हणतो की हा म्हणतो की तुम्ही ऍक्टर लोक असंच करतात की तुम्ही कामातनं प्रसिद्ध होताल नाही की वक्तव्यातनं प्रसिद्ध होता. तर तेव्हा तो म्हणतो की ते पण आम्ही बऱ्याचशा नेत्यांकडनं शिकलोय पण त्यांना तुमची बोलांची काही हिंमत नाहीये. कारण तुम्हाला माहिती की नट सॉफ्ट कॉर्नर घेऊन बिचारा लगेच घरी बसतो. मग तो म्हणतो पोस्ट डिलीट करतो, कशाला हे कर, कोणाचं नुकसान करा, मग मोबाईल बंद ठेवतो. पण नेते हे करत नाहीत. आता हे स्टेटमेंट आम्ही नाटकातच वापरलेलं आहे. म्हणजे ह्या बाबतीमध्ये जी राजकीय भूमिका सुद्धा घ्यायला पाहिजे ती आम्ही नाटकातनं घेतलेली. पण त्याच्यासाठी राजकीयच सिनेमा केला पाहिजे असं मला काही मला असं वाटतं की राजकीय सिनेमा म्हणजे प्रोपगंडाचा सिनेमा नाही, विशिष्ट विचारधारेचा प्रचार करणारा सिनेमा नाही. त्याच्यात मूलभूत पॉलिटिक्स आणि ज्या समाजातलं काही आलं पाहिजे. मी टिकल ते पॉलिटिकल नावाची स्टँडअप कॉमेडी केली आणि अत्यंत जेन्युइनली केली. राहिली आहे का तेवढी सहिष्णुता आजच्या राजकारणांमध्ये? तुम्ही सांगा मला. मी अगदी स्पष्ट विचारतो. सगळ्या पक्षांवर, सगळ्या राजकीय नेत्यांवर आणि सगळ्यांवर केलेलं होतं. राहिलंय का कोणाचं काही आता? आणि कुठल्या थराला गेलं हे सगळं? याच्यावरनं काही कलाकृती करावी असं मला वाटत नाही मनातून. मला माझ्या सामाजिक प्रश्नावर मांडायला मला आवडेल, माझ्या राजकीय भूमिकेवर माझा नट बोलेल, पण मला राजकारणावर सिनेमा करण्यात काही इंटरेस्ट नाही. सचिन सर, त्या नाटकात जसं तुम्ही तो लाईट घेऊन काय पोस्ट टाकता, रील काढता, मला उलट विचारायचं आहे सेलिब्रिटीला, त्यातही स्क्रीनवर दिसणाऱ्या नटाला, अभिनेत्याला
फक्त नट म्हणून बघायच्या ऐवजी त्याचे शोधा, तो कुठल्या पक्षाचा आहे, तो कुठल्या विचारांचा आहे, तो डावा आहे का उजवा आहे, ह्याच असं घडतं का? आणि याचं दडपण ऍक्टर म्हणून तुम्हाला येतं का? नाही, मला येत नाही. याचं कारण असं की आपण ज्याला गुप्त मतदान म्हणतो ना, तसं मला स्वतःबद्दल गुप्तता पाळायला आवडते. याचं कारण असं की मी केलेल्या अभिनय कन्व्हिन्सिंग व्हावा अशी माझी मनापासून इच्छा असते. मी काय आहे हा प्रश्न, जसं मी मगाशी म्हटलं तसं, की मी काय आहे किंवा माझी बुद्धिमत्ता काय आहे, हा आयुष्यात माझा टेकच नाहीये. त्याचं कारण असं की मी जर वेगवेगळ्या भूमिका करणार आहे, तर प्रत्येक भूमिकेमध्ये माझा कस लागतोय का नाही हे मला पडताळून पाहायचं आहे. किंवा आज प्रत्येक गोष्टीवरती मतं मी आजवर दिलेली नाहीत, यापुढेही देणार नाही, कारण तेवढा माझा अभ्यास नाही. आणि हे मी माझ्यापुरती चौकट आखून घेतली आहे मुद्दामून. आणि तशीच माझी धारणा आहे. म्हणजे उद्या कदाचित, आणि त्याचं कारणही मी सांगू शकतो, की उद्या काहीतरी अतिशय प्रभावीपणे आल्यानंतर मी त्या प्रभावात भारला जाईन अशी देखील मला भीती वाटत राहते. आणि त्यातल्या कुठल्याच भीतीला मी सामोरं जाऊ इच्छित नाही. असं मला खरंच वाटतं, की प्रत्येक वेळेला मी लगेच तो काय रिंगलाईट घेऊन मत प्रदर्शित करावं प्रत्येक मुद्द्यावरती सकाळी, असं मला खरंच कधी वाटलं नाही. सो आता मी तुमच्या कला या प्रकाराकडे येतो. याचं कारण तुम्ही तिघही सर्व प्रकारची मीडियम्स करता. तर सिनेमा करावा, नाटक करावं, वेब सिरीज करावी, हे ठरतं कसं? म्हणजे त्याचा एक टिपिकल प्रश्न असतो की सगळं करून तुम्ही नाटकात काय येतात, तर ते तर तुम्ही सांगालच, पण मीडियम टू एक्सप्रेस ते कसं चूज करता? क्षितिजने पण उत्तर द्यावं, मी पण देऊ शकतो. माझ्या दृष्टीने त्याचा अवकाश हा महत्वाचा असतो. म्हणजे एक हा जो नाटकाचा विषय आहे, उद्या समजा हे नाटक आहे, याचं नाटकच लिहावं असं वाटलं पाहिजे ना त्याला, नाही तर तो वेब सिरीज पण लिहितो, सिनेमा पण लिहितो. म्हणजे पहिली निवड तर लेखकच करतो. जे प्रपोजल्स बनतात ती गोष्ट वेगळी, की अरे मग याच्यावर आपण वेब सिरीज करू, याच्यावर. तर आवाका त्याचा जो आहे त्याचा किती विस्तार होऊ शकतो याच्यावर खरं तर महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे जसं म्हणून आता समजा 40 मिनिटाचे 7 एपिसोडमध्ये वेब सिरीज होते, मग त्याचे सीझन्सही होतात, पण तेवढा विस्तार लिहिण्यापूर्वीच केलेला असतो. असं होत नाही की हे झालंय आणि त्याचं पुढे झालंय. समजा आमच्याकडे ट्रायोलॉजीचं उदाहरण नाटकातलं आहे, ते एकमेव उदाहरण आहे की त्यांनी एक नाटक लिहिलं 84 मध्ये 85 मध्ये, आणि त्याच्यानंतर त्यांना 10 वर्षांनी असं वाटलं की याचा दुसरा भाग मी एक्सटेन्शनचा लिहितो, आणि आम्ही त्याची रिहर्सल सुरू केल्यावर त्यांना तिसरा भाग लिहावासा वाटला. पण म्हणजे त्या कलाकृतीचा विस्तार होता तो, त्यातल्या पात्रांचा, त्यातल्या कथानकाचा, त्यातल्या आशयाचा, त्यातल्या शैलीचा. तर तसं मी बघतो त्याच्याकडे, त्या कला प्रकाराकडे बघताना. आत्ता तरी असं आहे की मला 2 तासाचा कंटेंट ड्रामॅटिक स्ट्रक्चरमध्ये, फॉर्ममध्ये कसा बसवता येईल हे मला नाटकात करता येत आहे. एपिसोडमध्ये तुम्हाला 20 मिनिटाचे 22 एपिसोड केल्याशिवाय महिन्याचं गोष्ट पूर्ण होत नाहीये. वेब सिरीजची आणखीन वेगळी रचना आहे, आणि टाइम बाउंड पण आहे ना. शिवाय टेलिव्हिजन हे तुम्हाला तिथेच बघायला लागतंय. आता त्यांच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे तोही गोंधळ झालाय. OTT तुम्ही बघाल तेव्हा जाईल. नाटकाला मला ठरवावं लागतं की मला आज जायचंय दुपारी 5:30, संध्याकाळी 5:30 वाजता जावं लागतंय. हा वेळ काढावा लागण्याची वृत्ती आहे, ठरवण्याची वृत्ती, आणि मग मी जाऊन बसतो. सो ह्या 3-4 गोष्टींचा तो कंपाऊंड विचार. मला असं वाटतं कुठलीही कल्पना जेव्हा तुम्हाला सुचते ना, तेव्हा ती एक रूप घेऊनच तुम्हाला सुचते. म्हणजे ती नुसती कल्पना नाही सुचत. म्हणजे एक नट असेल आणि त्याला एक भूमिका मिळाली, किंवा त्याच्या आयुष्यात काय गोष्टी त्याच्यानंतर व्हायला लागतात, हे सुचत्या क्षणी तुम्हाला त्याची एक रचना, आता माझ्या बाबतीत असं की ती रचनाच मला सुचते. मला नुसती गोष्ट नाही सुचत, मला गोष्टीची रचना त्याच्या बरोबरीने सुचते. आणि तेव्हा असं होतं की हे कुठल्या माध्यमात सगळ्यात जास्त प्युरेस्ट होऊ शकतं, म्हणजे त्याची प्युरिटी ही कुठल्या ग्रामरमध्ये जास्त चांगली वाटेल. तर जसं भूमिका आहे की ते मला वाटलं की ते नाटक आहे, किंवा 2 स्पेशल होतं की ऍक्च्युअल 2 तासाचीच गोष्ट आहे. तर त्याचा जो ताण आहे ना, तो युट्यूबवर मध्ये ब्रेक आला तर निघून जाणार आहे, किंवा सिनेमात लोक पॉपकॉर्न खायला गेली तर निघून जाणार आहे, किंवा सिरीजमध्ये गेला तर त्याला एक तुकडे पडणार आहेत. त्याचा सलग ताण क्रिएट होणं हीच त्या गोष्टीची गंमत आहे, जे भूमिकाचं सुद्धा आहे. की मला सलग मी येतो, आणि दत्ता पाटील आपले जे नाशिकचे लेखक, त्यांनी फार सुंदर नाटकाबद्दल एक विवेचन केलं, आणि त्यांनी फार सुंदर लिहिलं की
ते नाटक तुम्हाला आत आणतं आणि मग कडी लावून निघून जातं आणि तुम्ही रूममध्ये अडकता प्रेक्षक म्हणून, की आता मी काय करू. ही परिस्थिती त्या नाटकात तयार होते. तर एक्झॅक्टली त्या रचनेतनं तुम्ही त्या मोमेंट पर्यंत अराईव्ह होता, की अरे हा असा एक जर ताण तयार झाला, असं एक नाट्य तयार झालं, तर त्या स्ट्रक्चरला फार मजा येईल. त्या गोष्टीतनं त्याचे मॅक्सिमम पोटेन्शियल बाहेर त्या फॉर्मॅटमधनं काढता येईल. म्हणजे त्या गोष्टीचं जे मॅक्सिमम पोटेन्शियल आहे ते त्या एका पर्टिक्युलर आर्ट फॉर्म मधनं बाहेर काढता येईल. जसं तालीच्या वेळेला होतं, की ते आपण तुकड्या तुकड्यांमध्ये सांगू, तर त्या कॅरेक्टरची डेप्थ तेवढी अचीव्ह करता येईल, जी कदाचित सलग सिनेमात बायोपिक मध्ये कसं होतं, की तुम्ही हायलाइट्सच सांगता, की यावर्षी हे झालं, यावर्षी हे झालं, यावर्षी हे झालं, मग 4% टोंबे बसले आणि परत त्यांनी कमबॅक करून सगळं संपलं. तर ह्या कॉमन स्ट्रक्चर मधनं, क्लिशे स्ट्रक्चर मधनं आपण ती गोष्ट कशी बाहेर काढू शकतो. तर लेट्स मेक अ सिरीज. मग सिरीजमध्ये आपण त्याला प्रत्येक एपिसोडचा एक क्लिफ हँगर देऊ शकतो, त्याची उत्सुकता वाढवू शकतो, टाइम जम्प्स करू शकतो, 2 टाइमलाईन्स मध्ये खेळू शकतो. अशा पद्धतीने ती रचना तयार झाली. तर मला वेगळे वेगळे अनुभव येतात ह्याच्यात. म्हणजे सर एक सिनेमा ऐकवायचा आहे किंवा सर एक वेब सिरीज ऐकवायची आहे. तर तो जो भाग आहे, तर वेब सिरीज मध्ये तो जो ऐकवायला येतो तो असा आधी विचारतो की तुमचं सांगू का मी पूर्ण गोष्ट सांगू, 10 एपिसोडची गोष्ट सांगू. म्हणजे तुमच्याच तर- कॅरेक्टरची गोष्ट तर सांगतो तर फक्त. माझ्या एक असं लक्षात आलंय त्याच्यामध्ये, की त्याला मी असं म्हणतो की नाही तू माझी गोष्ट सांग. याचं कारण असं की ते ऑलरेडी काहीतरी 6-7 ट्रॅक घेऊन चालतात. मग त्याचा एका एपिसोडचा हुक पॉइंट हा आहे, त्याचा हा आहे, त्याचा हा आहे, आणि त्याच्यामध्ये जी माझी गोष्ट आहे ती ह्यातलीच एक आहे आणि त्याच्यामध्ये ह्याला त्या गोष्टीचा गंधही नाहीये, हो अशीच रचना आहे. हो अशी तर मी असं म्हणतो की नको, त्याचा माझीच गोष्ट. एनिवे गंध नाहीये, उलट ते मला कळलं तर माझ्या चेहऱ्यावर कदाचित येईल, त्यामुळे तू मला ते सांगूच नकोस, तू मला माझं काय आहे ते सांग. याचं कारण असं, त्याचा पूर्ण आवाका नट म्हणून सुद्धा मला कळायला नको आहे खरं तर. बरं, सिनेमामध्ये असं होतं की सिनेमामध्ये अगदी मला पहिल्यापासनं हा सीन 1 नंबर ते हा सीन काय 60 इथपर्यंत मला एक पूर्ण त्याचं कॅरेक्टर स्केच वगैरे अगदी बरोबर करता येतं. नाटकामध्ये तर अर्थातच तालीम आहे, हे सगळं प्रोसेस म्हणजे ती मध्ये इमारत उभी राहते, आपल्या समोरच उभी राहते. आपल्या समोरच उभी राहते. आणि तर त्या सगळ्याचा म्हणजे प्रत्येक माध्यमाचा भाग होताना सुद्धा एक असं पूर्वी असं वाटायचं की नाटकातलं काम, मग कॅमेऱ्यासमोरचं काम, आणि हल्ली ते बोलायची खूप सवय ना की तिकडे चोरून काम करायला लागतं. म्हणजे पूर्वी ते वाद्य संगीतवाले नाही का, माईक जवळ असतो म्हणून जरा असा मुलायम वाजवायला लागतो वगैरे, हे सगळं झूट आहे, असं नसतं. म्हणजे अभिनय असतो, तो ह्या माध्यमात हा आहे, त्या माध्यमात हा आहे, हे सत्य आहे. आणि जर तो म्हणजे आणि त्यासाठी दिग्दर्शकाला 100% स्वतःला सोपवावं लागतं, कारण तो शेवटी आपले गुण दाखवणार आहे आणि दुर्गुण लपवणार आहे. यावर माझा विश्वास आहे. पण बरोबर आहे, करेक्ट. मी दिलेला वाईट शॉट काही तो समोर ठेवणार आहे असं होतच नाही. त्यामुळे ते विश्वास किंवा ते अवलंबून राहणं, ह्या अवलंबून राहण्याचीच खरं तर मला सवय आहे. तर त्यामुळे तो प्रत्येक माध्यमांची वेगवेगळी मजा आहे. माझ्या दृष्टीने तो असा काय म्हणतात त्याला, अतिशय स्वार्थी, जरा आणखीन प्रेक्षक मिळतील, जरा आणखीन पुढे जाता येईल, इतकाच तो भाग राहतो माध्यमांतरांचा. तुम्हाला एक मध्येच फक्त इंटरप्ट करून सांगतो की हे याच्यामध्ये गमतीशीर मला असं वाटलं, आता जेव्हा लिटरेचर याच्यामध्ये सामील झालं, परदेशात सगळ्या नाटकांवर नंतर जगप्रसिद्ध चित्रपट झाले. म्हणजे नाटकाच्या फॉर्ममध्ये स्ट्रक्चर सुचलं होतं, त्याचा नंतर सिनेमा झाला. आपल्याकडे लिटरेचर ओरिएंटेड खूप काम झालं. म्हणजे हा खरं तर विचार साहित्य क्षेत्रात जास्त राहतो. म्हणजे लघुकथा, दीर्घकथा, एकांकिका, नाटक, म्हणजे उद्या ययाती मृत्युंजय ह्या वेब सिरीजच होत्या लिटरेचरच्या हिशोबाने. त्यामुळे तो आवाका स्पॅन तिथेच मुद्दा पुन्हा येतो की त्याचं काय होल्डिंग कॅपॅसिटी आहे आणि त्याचं किती सकस आहे, ते किती वाढवण्याची त्याच्यामध्ये शक्यता आहे. नाही तर मग म्हणूनच एकांकिकेचं नाटक करूनही फसतात, 4 अंकी मोठ्या कादंबरीचं छोटं नाटक करूनही फसतं. असं ते वेगवेगळ्या स्वरूपात करून बघ. म्हणजे आता अर्धसत्य हे श्रीदा पानवलकरांच्या एका 10-15 पानाच्या कथेवर नंतर स्क्रीन प्ले लिहिला गेला, हेही त्याच्यातली गंमत आहे. तुमच्या दोघांसाठी एक प्रश्न, त्याच्या आधी तुम्हाला प्रश्न आहे. हा एक झाला ते फॉर्मॅट. भाषा, तुम्ही साऊथ इंडियन गेले काही वर्ष खूप सिनेमे करताय, हिंदी, मराठी, ते का बरं?
ते का बरं म्हणजे खरं तर ऑडिशनचा भाग आहे आणि तो म्हणजे एक मी कुठली तरी ऑडिशन द्यायला गेलो होतो आणि तो कास्टिंग डिरेक्टर म्हणला हे असं असं आहे आणि मग आम्ही ती ऑडिशन दिली आणि मग तो असं म्हणला की हे तेलुगूमध्ये आहे. तर म्हटलं अरे पण मला काही भाषा बोलता येत नाही. नाही ते 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 करून घेतील म्हणजे वगैरे. ट्रेनर असतो तिथे. हां, तर तो तिथे तर तिथे मी असिस्टंट डायरेक्टर आणि ते ट्रेनर म्हणजे तो भाषा सगळी म्हणजे मी पूर्ण सगळे शब्द बोलतो. बहुतांश वेळेला टेक्निकली मॅनेज्ड परफॉर्मन्स आहे तो. म्हणजे कुठेतरी लिहिलंय, काहीतरी खुणा आहेत, काहीतरी असं असं ते करता आलंय आणि ते मी नाटकातलं असल्यामुळे मला अधिक चांगलं करता आलं. पण ते तरीसुद्धा त्या भाषेमधली जी सटलिटी वगैरे हा जो भाग असतो, ती काही भाषेची मजा घेता येत नाही. पण त्याच्यात दुसरा भाग असा आहे, की ते इतके धंदेवाईक सिनेमा बनवतात, की साधारणतः त्याच्यामध्ये माझ्या वाट्याला जी कामं येतात, त्याच्यामध्ये राग, लोभ वगैरे इतक्या अशा नवरस. संकल्पना हां. त्यामुळे फार त्याच्यामध्ये तुम्ही Shades कलाकुसर नाहीयेत. दाखवा असं काही अशी अपेक्षा नसते. आणि ते मला काय म्हणतात त्याला, की ते अपघातानं माझ्याकडे आलं आणि त्या निमित्तानं नवीन प्रेक्षकांसमोर मी गेलो. म्हणजे आता त्या विमानतळावर उतरल्यानंतर खूप माणसं येतात, सह्या वगैरे घेतात. माझी मजा वाटते. पण याच्यातनं एक मला ऍड काय करायचं आहे की मराठी घरांमध्ये डब साऊथ इंडियन सिनेमे व्यवस्थित बघितले जातात आणि त्याच्यात त्यांना ते जरी असं शार्प असलं, त्याच्यात सटल काही नसलं तरी ते आवडतं. हे घडतं. पण मला हे माहित नाही की साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन कुठल्या तरी घरात कुठलं तरी डब मराठी कलाकृती बघितली जाते. हे काय आहे? नाही, आपल्याकडे वेबमधलं काम म्हणजे अगदी साधं उदाहरण आमचा एक फायर ब्रँड नावाचा सिनेमा आहे, जो अरुणाताई राजेंचा सिनेमा आहे आणि तो त्यावेळेला आम्ही थिएटरमध्ये रिलीज होईल असं आम्हाला वाटलं होतं. तर प्रियांका चोपडा आमची निर्माती होती. तर ती असं म्हणाली की ते नेटफ्लिक्सचे लोक खूप विचारतायत, तर देऊ का सिनेमा? तर आम्हाला खूप वाईट वाटलं होतं की अरे थिएटरमध्ये Release का सिनेमा नाही लागला केलं असता. तर तिचे आता ट्विटरवरती इतके सगळे सुरू झालं. फॉलोअर्स होते. तर तिने ते नेटफ्लिक्सला दिलं, ते 21 भाषांमध्ये डब झालं आणि ते 10 दिवसात 3 लाख लोकांनी पाहिलं. तर मला असं वाटलं की इथे आम्ही इतकं महिनाभर फिरून सुद्धा 30,000 माणसं थिएटरमध्ये येत नाहीयेत. इथे 3 लाख लोकांनी बघितलं. त्यावेळेला असं वाटलं की अरे हो, आपलं काम पोहोचलं. म्हणजे श्यामबाबू म्हणायचं तसं, इफ द फिल्म इज गुड, इट विल फाइंड इट्स ओन ऑडियन्स. तर तसं तो इतक्या लोकांबरोबर बरं मेक्सिकोमध्ये कोणाची तरी रिॲक्शन म्हणजे मेक्सिकोमधला देशी पाहत नाहीये. म्हणजे मी जर इथे नार्कोस मेक्सिको पाहतोय, तर कोणीतरी माझा मराठी सिनेमा मेक्सिकन माणूस तिथं पाहतोय. हे फार तर आता ह्या लँग्वेजेसच्या आपण खरं तर खूपच म्हणजे मीच दिनकर भोसले ना. म्हणजे मीच मराठी आणि मराठीचा अभिमान वगैरे आहे. पण माझं मत हे या 15 वर्षात फॉर्मॅट नंतर पूर्णपणे बदललं. याचं कारण असं, की मला माझं काम माझ्या भाषेतच करायचंय. पण माझ्या भाषेतलं काम आता त्या माणसापर्यंतही पोहोचणार आहे, याचा मला कुठेतरी आनंद वाटत राहतो. म्हणजे साधी गोष्ट आहे, की आम्ही बाळ्या लिमयेच्या बरोबर हिमयात्रेला गेलो होतो. वसंत लिमयेंच्या बरोबर. तर तिथे एक आमच्याबरोबर एक नेपाळी मुलगा होता. जो तो आम्हाला सगळी तो मदत रस्ता करत, दाखवणारा. सहाय्य करत होता. तर तो मला असं म्हणला, की तुमको मैंने देखा है. तर मी म्हटलं, तू कसं काय बघितलं? तर त्यांनी मी मराठी नट आहे. मी एका तेलुगू सिनेमात काम केलंय. तो हिंदीमध्ये चॅनलला कुठल्यातरी दाखवलाय आणि तो एका नेपाळी माणसाने बघितलाय. आता हा जो भाग आहे, नाहीतर हा माझा प्रेक्षकच नव्हता कधी. तर मला ह्यातल्या म्हणजे तुझ्या प्रश्नाचा रोख मला कळला, की मग मराठीतलं असं कुठे पाहिलं जातंय का? किंवा तुला त्याचं वाईट वाटत नाही का? तर मला असं म्हणायचंय, की आता इट हॅज बिकम अ बिग मेल्टिंग पॉट. म्हणजे आपल्याला जाणवलेलं काम आपण आपल्या भाषेतच केलं पाहिजे आणि असा विश्वास राखला पाहिजे, की ते 20 भाषांमध्ये आणि 21 नाही, ते भाषांमध्ये जाणार आहे. खरं तेच म्हणजे आज समजा तुंबाडचे खोत केलं, तर ते आपण मराठीतच केलं पाहिजे. करेक्ट. आणि ते जगभरात जाईल अशी व्यवस्था आता आहे, असं तुम्ही करू शकता. पण तुम्हा तिघांना एक ब्रॉडर प्रश्न आहे. चांगलं नाटक समजा 500 प्रयोग म्हणजे सुपरहिट नाटक 5 लाख लोक बघतील, ऍव्हरेज 1000 लोकांचं थिएटर म्हणलं तरी
चांगला मराठी सिनेमा म्हणजे 7-8 कोटी गल्ला, ऍव्हरेज 100-125 रुपये तिकीट पकडलं तरी 5 लाख लोक बघतील. 10 कोटीचा महाराष्ट्र, 100 कोटीचा भारत, याच्यात 5 लाख लोकांनी बघणं हे अतिशय यशस्वी होणं असेल तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, मर्यादा आहे ती. तुझ्या प्रश्नामध्येच उत्तर आहे की आम्ही इथपर्यंतच पोहोचू शकतोय. म्हणजे पोहोचलं तर काही प्रॉब्लेमच नाही ना. उद्या काही नाटकांचे झालेत ना 5,000 प्रयोग, 3,000 प्रयोग, 2,000 ते प्रयोग. अपवाद. अपवाद आहेत, ते खूपच अपवाद आहेत. आताच्या काळामध्ये असं आहे पुन्हा की स्ट्रक्चर पण असं आहे. उद्या सचिन खेडेकर, मी जरी म्हणालो 21 वर्षांनी रंगभूमीवर, 21 वर्षांनी रंगभूमीवर, तो मला 1000 प्रयोगाची गॅरंटी देईल की नाही याची मला गॅरंटी नाही आहे. मला पण प्रोजेक्ट तसंच डिझाईन करावं लागतं. 500 ही संख्या आत्ता आली. आधी कुठल्याच नाटकाला असं म्हटलं जायचं नाही किती प्रयोग करायचे. नाटक चाललं की प्रयोग करायचे. अशी ती रचना आहे. पोहोचण्याचा मुद्दा असा आहे की त्याचा दुर्दैवाने दुसरा फॅक्टर तो मला थोडासा ऍक्सेप्टेड नाही. फक्त डॉक्युमेंटेशन म्हणून मी ऍक्सेप्ट करू शकतो की मग एक नाटकाचे 500 प्रयोग झाले तर मग त्याचं शूटिंग करून ठेवायचं आणि मग ते दाखवायचं. हे काही नाटकांच्या बाबतीतच होईल, प्रत्येक नाटकाच्या बाबतीत होणार नाही. दुसरी गोष्ट फिजिकल एफर्ट आहेत ना. हा माझ्याकडे मराठी नटाचं मला कौतुक आणि अभिमान यासाठी आहे की तो जेव्हा नाटकासाठी वेळ देतो तेव्हा 2 तासाच्या प्रवासासाठी पुण्यात असलं तर तो 12 तास देतो, जाऊन येऊन प्रवास करून प्रत्यक्ष प्रयोग करून. त्यामुळे तो मुद्दा आहेच आहे. हा रिच आउटचा प्रॉब्लेम पुन्हा कसा झाला की आपल्याकडे नाट्यगृह मर्यादित झाली. पहिल्यासारखे दौरे होत नाहीत. आता आपण एका गोल्डन ट्रँगलमध्ये फिरतो, मुंबई, पुणे, नाशिकमध्ये, आणि मुंबईचे एक 6-7 थिएटर, इथले 5 थिएटर, नाशिक सुद्धा नाही खरं म्हणजे. आणि मग एक एक दौरा विभागवार, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, अशा पद्धतीने. त्यामुळे तसंच जावं लागलं, कारण प्रिंट नाही ना. शाहरुख खान, सलमान खानच्या सिनेमाच्या 1000 प्रिंट निघतात एकाच दिवशी. शुक्रवारी सगळंच भारत बघतो. आम्ही आधी पुण्यात करणार, मग पनवेलला करणार, मग दीनानाथला करणार. आम्हाला आमचं काय म्हणतात त्याला, ते पाठीवर हे घेऊन यात्रा आहे आमची सगळी. त्यामुळे तो छोटा आहे, त्याला त्याचं माझं म्हणणं बरोबर आहे, पण नाटक खूप मोठं आहे महाराष्ट्राचं. त्यामुळे ते. आणि दुसरी अशी गोष्ट की आता तू इतर माध्यमांची तुलना केली तर तुला कळेल बघ की आत्ता या क्षणाला मला पण प्रश्न पडतो हा, पण आफ्टर कोविड माझं जे निरीक्षण सांगतं ते असं आहे की तेव्हा जो एक अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता आणि संपलो होतो, आणि आपण घरी बसून खूप बघितलं, अगदी खूप बघितलं, टीव्हीवरचं, OTTवरचं. आणि त्यानंतर सुरू झाल्यानंतर जे थिएटरमध्ये जायला पाहिजे होते ते नाटकाच्या थिएटरमध्ये आले, थिएटरमध्ये गेली नाहीत माणसं. मात्र नाटकामधल्या लाईव्ह परफॉर्मन्सला त्यांनी टिक केलं आणि ते तिथे आवर्जून येत आहेत, विरोधाभासी अर्थशास्त्र असून सुद्धा. सिनेमाचं तिकीट आणि मराठी नाटकाचं तिकीट याच्यामध्ये तिप्पट चौपट फरक आहे, पण ते नाटकाला येत आहेत कारण त्या लाईव्ह परफॉर्मन्समध्ये त्यांना काहीतरी नक्कीच मिळत आहे वेगळं, असं मला वाटतं. मला असं वाटतं की आपण कुठल्या समूहाची कुठल्या पद्धतीची भूक भागवतोय याचा विचार होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण दुर्दैवाने सुदैवाने आपण अशा एका भौगोलिक परिस्थितीत आहोत जिथे आपल्या बरोबरीने विविध भाषांच्या गोष्टी आपल्या 10 पट जोराने येत आहेत आणि लोकांना त्याचे प्रचंड ऑप्शन्स मिळतात. अशा वेळेला जसं सर म्हणले की तुम्ही तुमची अपरिहार्य मराठीपण जर टिकवून ठेवलं आणि त्या गोष्टी तेवढ्या जोरकसपणे सांगितल्यात तर तेच तुमचाच माणूस घेऊन बाहेर जाणार आहे आणि तो अभिमानाने सांगणार आहे की अरे आमच्या इथे पण हे असं असं होतं बरं का. आणि मग तो कदाचित तामिळनाडू मधल्या मित्राला सांगेल की अरे तू हा पण मराठी सिनेमा बघ. तर आत्ता काय होतंय की आत्ता आपण ते फिगर आउट करतोय थोडंसं की एक्झॅक्टली आपल्याला कोणाची भूक भागवायची. आता सगळ्यांचं ते चाललंय. म्हणजे तू सिनेमा पण जसं म्हणलास की 7-8 कोटी, तर 7-8 कोटी पण आता खूप मोठा आकडा तू सांगतोयस, त्याच्याही खाली आलाय. आणि मला असं वाटतं हा कायम एक बदलता प्रवाह असतो की मध्ये एक आता फेज पुढे येईल काही वर्षामध्ये की जेव्हा ऍव्हरेज चांगला मराठी सिनेमा 15 ते 20 कोटीचा धंदा करेल, असं मी त्या बाबतीत आशावादी आहे. कारण कदाचित आपल्यापैकी काही लोकांना ते मार्केट फिगर आउट झालेलं असेल की ह्याच्यामध्ये कुठल्या गॅप्समध्ये तो लावायचा, कुठल्या सेक्टर्समध्ये लावायचा, कोणाला त्या पद्धतीचे सिनेमे आवडतात. आणि नाटकाच्या बाबतीत आता बघायचं झालं तर 40 नाटकं चालू आहेत, जवळपास 40 चांगली नाटकं चालू आहेत. म्हणजे नाट्यगृह आता कमी पडतायत का काय अशी पडतायत ना. आता 2 बंद होती आमची, सातपुरती, बोरिवलीचं आणि गडकरी, तर पेच पडला. कारण फिरवावं तर तसंच लागतं ना टाइम टेबल. आज शनिवार रविवार इकडे पुण्यात नाटकं आहेत काही, तेव्हा मुंबईत दुसरी 2-3 नाटकं अल्टरनेटिव्ह. आणि त्यातला एक महत्वाचा मुद्दा मला असं वाटतो जो मला हिंदीमध्ये शिकायला मिळाला तो असा आहे की कलेच्या बरोबरीने गणित हा जो मुद्दा आहे ना, त्या गणिताचं बांधकाम करणारी फार पक्की लोक तिथे आहेत.
म्हणजे इकॉनॉमिक म्हणजे त्याकडे Economy, नियोजन. इमोशनली न पाहता त्याकडे इकॉनॉमिक्स म्हणून पाहणं हे त्या लोकांना फार चांगलं जमलं, जे आपल्या डीएनए मध्ये आपण आणणं फार गरजेचं आहे. म्हणजे आपण काय म्हणतो, जसं तू म्हणलास की 200 प्रयोग झाले तर आपण ना त्यावर समाधान मानतो. आपल्याला असं वाटतं हे झालं आता, म्हणजे या एका चौकटीत हे झालं म्हणजे हे हिट झालं, किंवा या एका चौकटीत सिनेमा चालला म्हणजे तो हिट झाला. तर मला असं वाटतं की तेवढं कुपमंडूक राहायची आता, म्हणजे इट्स हाय टाइम ना, आपण त्यातनं बाहेर पडलं पाहिजे आणि त्याच्याकडे एक लार्जर गोष्ट म्हणून बघितली पाहिजे. जसं महेश सर त्या इंटरव्ह्यू मध्ये म्हणाले की छावासारखा सिनेमा 600 कोटी 800 कोटीचा बिझनेस करतो. म्हणजे मराठी मुलखातल्या, मराठी मातीतले जे लेजेंड्स आहेत, जी मोठी माणसं होऊन गेलीत, त्यांची गोष्ट भारतभर बघितली जाऊ शकते. आणि त्याला एवढी मोठी बाजारपेठ हा शब्द उपलब्ध आहे, म्हणजे उपलब्ध, लोक बघतायत, लोकांना इंटरेस्ट आहे. कसं करायचं तो आपला प्रश्न. म्हणजे काय होतं की आपण कुठल्याही, आता तू साधं मी तुला पॅरलल उदाहरण देतो की रेस्टॉरंट्स बघतोस तू, रेस्टॉरंट्समध्ये आपण काय कल्चर बघतोय आता, की अमुक अमुक एका प्रांताचं कुझिन, जे मला आतापर्यंत माहितच नव्हतं, आता मी खूप इंटरेस्टने ते बघतोय. सिनेमा नाटकाचं सेम आहे. म्हणजे आता आमच्या नाटकाला पण अमराठी लोक खूप येतात, सिनेमाला पण अमराठी लोक, कारण त्यांना इंटरेस्ट ह्याच्यात आहे की काय आहे एक्झॅक्टली मराठी नाटक, काय करता तुम्ही, काय असतं याच्यामध्ये. माझे कित्येक हिंदी लेखक मित्र, दिग्दर्शक मित्र हे मराठी नाटक बघायला आलेले, त्यांचा काही संबंध नाहीये, पण क्युरिओसिटी आहे. आणि सोशल मीडिया किंवा बाकीची माध्यमं ही आता मराठी मेनस्ट्रीम मनोरंजनाने स्वतःची क्युरिओसिटी बिल्डर म्हणून वापरली पाहिजे, आणि ते फार गरजेचं आहे. म्हणजे मी तुला सांगतो, 10 वर्षाचा काळ गेलेला आहे. 10 वर्षाचा काळ साऊथ इंडियन सिनेमानी फक्त स्वतःची क्युरिओसिटी बिल्डअप केलेली. म्हणजे तुला मी उदाहरण देतो, आम्ही सगळे मित्र जेव्हा एकत्र राहायचो तेव्हा आमच्यातला एक मित्र कायम डब सिनेमे बघत असायचा. तर आम्ही त्याला म्हणायचो, तू का हे बघतोस, या सिनेमांची नावं तरी किती विचित्र आहेत वगैरे. तर तो म्हणला, एक दिवस असं येईल जेव्हा सगळी लोक हे सिनेमे बघतील, असं तो आम्हाला. आणि तेव्हा लोकांना असं वाटलं की ठीक आहे, एवढं काय वगैरे. तर बेसिकली काय, ती 10 वर्ष लोकांना हा एक स्टार माहीत होणं, हा म्हणजे चांगली ऍक्शन, हा म्हणजे चांगली गाणी, हा म्हणजे चांगली गोष्ट, हा म्हणजे एक्स्ट्रॉर्डिनरी ड्रामा, असा बिल्डअप होत 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 मग ते 1-2 पिक्चरनी जे फुटलं ते भारतभर मोठं मार्केट तयार झालं. मला असं वाटतं आपल्याकडे अतिशय चांगले मेकर्स आहेत, अतिशय चांगले स्टोरी टेलर्स आहेत, ऍक्टर्स आहेतच. या सगळ्याला भक्कम गणिताची गरज आहे. तर आपण डेफिनेटली पुढच्या काही वर्षांमध्ये चांगलं काम करू शकतो. म्हणजे मराठीमध्ये ब्रेकआउट सिनेमाची गरज आहे डेफिनेटली. आणि तुला हे माहितीये का की नाटकांच्या बाबतीत मराठीत जी चांगली नाटकं झाली ती सगळ्या भाषांमध्ये झाली, कारण आपल्याकडे लेखकांची परंपरा खूप मोठी आहे. म्हणजे 5-6 पिढ्यांचे लेखक सतत लिहिते राहिले, हा खूप महत्वाचा भाग झाला. मधल्या दरम्यान आपल्याकडे नाटकाला आत्ता मला भेडसावणारा प्रश्न आहे, तो सुद्धा सुटतोय हळूहळू. मधल्या एका काळात तरुण प्रेक्षक येत नव्हता, त्याला इतर माध्यमांमध्ये तो गुंतला होता, तो आता तोही यायला लागला. म्हणजे मी प्रॉपर पुण्याचं तर नेहमीच स्तुती करतो की इथे जे प्रायोगिक तरुणांनी उभं केलेलं रंगभूमीचं एक क्षेत्र आहे ते इतकं विविध आणि इतकं चांगलं आणि इतकं कन्सिस्टंट आहे आणि दर्जेदार आहे. त्याच्यामुळे तो तरुण नाटकाशी जोडला गेला, नाटकाशी कनेक्टेडच राहिला नव्हता मधल्या एका दरम्यान काळात प्रेक्षक. आता तो परत म्हणजे आता तू सोशल मीडियाची एक छोटी गंमत बघितलीस तर आता एक ट्रेंड खूप छान चाललाय की कॉफी डेट्स आर सो बोरिंग, लेट्स गो टू अ प्ले डेट, आणि लोक मराठी नाटक बघायला येतात. तर आता त्या सोशल मीडियाच्या त्या ट्रेंडचा लोकांनी नाटक जास्त पोहोचवायला उपयोग केलाय. तर ते मला खूप छान वाटतं, आणि असे ट्रेंड्सनीच ती 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 कलाकृती जिवंत राहणार आहे, नाटक जिवंत राहणार आहे. आणि जास्तीत जास्त काय ना, आपण फार स्मरणरंजनात रमणारा समाज आहोत. म्हणजे आपल्याला जुनं ते सोनं हे आपल्याकडे म्हण आहे, पण त्याचं जुनं आपल्याला खूप हे वाटतं. पण मला असं वाटतं यंग ऍडल्ट ही जगभरातली सगळ्यात मोठी मार्केट प्लेस, सगळ्यात मोठी. म्हणजे OTT कंटेंट, फिल्म कंटेंट, डिझनी सारखी रचना असेल, हे सगळे यंग ऍडल्ट वरच पैसे त्यांचे बिल्डअप होत आहेत. तर अशा वेळेला मराठी थिएटर, मराठी सिनेमा हे यंग ऍडल्ट स्पेसमध्ये आणणं फार गरजेचं, खूपच गरजेचं. आणि तुझ्या मागासच्या प्रश्नाचं उत्तर माझ्या अजून डोक्यात मी शोधत होतो. त्याला एक डिव्हाइस असं करता येण्यासारखं आहे की एक नाटक आहे, त्याचं एका कलावंतांच्या संचातले 500 प्रयोग झाले तर दुसऱ्या कलावंतांच्या संचातलं ते नाटक कंटिन्यू होऊ शकतं. त्याला सीझन वाईज कॉन्ट्रॅक्ट असतं. तू लंडनला गेलास तर 1 वर्षभर एक नट काम करतो, ते काम दुसऱ्या वर्षी तू गेलास तर ते काम दुसरं नट करत असतं. या पद्धतीची पण रचना, म्हणजे कारण काय, ते सोयीसोयीने पण करता येईल, पण त्याचं लॉंग रन करू शकतो आपण. तेवढं महत्वाचं असलं नाटक तर. म्हणजे मला मी एकच मुद्दा ऍड करतो. मगाशी तू म्हणलास होता, आता चैतन्य ताम्हाणे, आता डिसायपल हा सिनेमा त्यांनी मराठीत केलाय, पण डिसायपल इज अन इंटरनॅशनल फिल्म. म्हणजे जेव्हा मी ती फिल्म पाहतो तेव्हा मला प्रचंड अभिमान वाटतो
की हा सिनेमा मराठी भाषेत झालाय. सहज शक्य होतं त्याला तो सिनेमा इंग्लिशमध्ये करणं किंवा दुसऱ्या कुठल्या तरी भाषेत करणं, पण त्याला मला त्याची खासियत ही वाटली की त्यात जे दाखवलंय मुंबई, त्यात जे दादर दाखवलंय, त्यात जे शास्त्रीय संगीताचा जो एक स्लाइस दाखवलाय, त्याच्यात जो टेक आहे आणि त्यातलं जे मराठीपण आहे ते इतकं सुंदर आहे की जगभरातला कुठलाही प्रेक्षक भाषेच्या अडथळ्याशिवाय ते कन्झ्युम करू शकतो. त्याकडे आपण जाणं फार गरजेचं आहे. म्हणजे ना एका वाक्यात सांगायचं ना तर आपण सगळ्यांना भाषा पोचवायच्या मागे लागलोय. आपण कला पोचवायच्या मागे लागलं पाहिजे, भाषा आपोआप पोचेल. बरोबर, अगदी बरोबर, अगदी बरोबर. ते सुटेबल बॉयचं जसं होतं तसं की लखनौचं बॅकग्राऊंड आहे, तब्बू पासून सगळेजण लखनवी आणि लखनौचं सगळं आहे आणि इंग्लिश बोलतायत. म्हणजे पहिला एक काही वेळ जातो पण नंतर ते मोठी थिंक बँकवर मोठ्या मुलाखती असतात तरी वेळेची मर्यादा आहे. म्हणून शेवटच्या टप्प्याकडे येतो. तुम्हा दोघांना एक कॉमन प्रश्न आहे की तुम्ही दोघांनीही नट म्हणून, दिग्दर्शक म्हणून 4 पिढ्या प्रेक्षकांच्या बघितल्या. ते लेखकांच्या तुम्ही बघितल्या आहेत, सहकलाकारांच्या बघितल्या, त्याच्याविषयी प्रेक्षकांच्या बघितलं. या 4 पिढ्यांमध्ये प्रेक्षक कसा बदलला ते आम्हाला सांग. प्रेक्षक दर दशकागणिक बदलतोय, दर 5 वर्षांनी बदलतोय. मी स्वतः 80s 90s पासून आतापर्यंत बघत आलोय. एक मधला कालावधी आमच्याकडे त्या काय म्हणतो त्याला ग्राफ आहे. ग्राफ आपल्याकडे जेव्हा जेव्हा इतर माध्यमं आली तेव्हा तेव्हा त्याचा ओघ कमी झाला आणि पुन्हा वाढला. पण त्याचं चिरंतन सत्य आहे की आताच्या काळात एक गोळाबेरीज येते की नाही, नाटक मला हमखास काहीतरी देते. ही क्रेडिबिलिटी नाटक या माध्यमाने मिळवली. तिथला प्रेक्षक सातत्याने आहे, वाढतो. मग तो वयोगटाचा फरक पडतच असतो. ज्याला आपण म्हणलो की 4ही पिढ्या 3ही पिढ्या, काही नाटकांना सगळेच येतात, काही नाटकांना मर्यादित येतात. तरी सुद्धा आमची अजून असं ऑब्झर्वेशन आहे की जो 40+ 50+ आहे तो प्रेक्षक जास्त आहे नाटकाला. मध्यमवयीन आणि सिनियर सिटीजन हा जास्त आहे. हा खालचा रेटा त्या पद्धतीचं कदाचित नाटकाचा फॉर्मॅट पण बदलेल. तो जेव्हा इकडे येऊन स्थिरावलेल तेव्हा नाटकाची पद्धत आणि स्ट्रक्चर पण बदलेल असं मला वाटतं. मला असं खरंच वाटतं की आपल्याकडे आपण मराठीचं बोलूया की मराठीमध्ये जेव्हा आम्ही अभिनय करायला सुरुवात केली तेव्हा नाटकामध्ये खूपच सकस काम तेव्हाही चालू होतं. तेंडुलकरांपासनं, दळवींपासनं, विजयाबाईंपासनं, खूपच कानेटकर, तेंडुलकर असा सगळा एक प्रवाह होता आणि उत्तम प्रेक्षक होते. त्याच वेळेला मराठी सिनेमांमध्ये म्हणजे तुळशी वृंदावनाचा सिनेमा किंवा माहेर सासर, पाटील दरोडेखोर वाला सिनेमा, त्यालाही प्रेक्षक होता. तो मर्यादित असेल पण तो पाहणारा प्रेक्षक होता. हे त्यातला जो बदल आहे तो जसजसा घडत गेला. म्हणजे पूर्वी असं शिवाजी मंदिरला म्हणायचे की हे प्लाझाला चांगला लागला ना सिनेमा म्हणून इथं हे झालंय, किंवा इथे चांगलं नाटक लागलं ना म्हणून मग प्लाझाला म्हणजे इथे हाऊसफुल झाल्यानंतरचा प्रेक्षक तिथे जातोय वगैरे असं. तर ती जी प्रेक्षक संख्या आहे ती मला असं वाटतं की ती मराठीला वाढतच आलेली आहे. म्हणजे आजही सिनेमाला कमी प्रेक्षक आहे असं जरी म्हणलास तरी संख्यात्मक म्हणजे तेव्हाची संख्या आणि आत्ताची संख्या ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि मला असं वाटतं की मराठी प्रेक्षक खूप सहनशील देखील आहे. म्हणजे चांगल्या अर्थाने असं याचं कारण असं की आपल्याकडे एक खूप परंपरा आणि ह्यांचं लिखाण, ह्यांचा अभिनय हा असं त्यांच्याकडे असंच पाहण्याची परंपरा आहे आणि माणसांचं मनापासून प्रेम आहे. म्हणजे मी माझी सगळी नाटकं मी आईच्या बरोबरच पाहिलेली आहेत किंवा आज माझी मुलं माझ्यामुळेच पण सगळी मराठी नाटकं. तर आपल्याकडे जशी कलाकारांची, लेखकांची पिढी आहे तशीच प्रेक्षकांची देखील पिढी आहे आणि ती बदललेली आहे ह्या टेक्निकल रेट्यामुळे. म्हणजे आज एंटरटेनमेंट इन माय टाइम ऑन माय इन्स्ट्रुमेंट. म्हणजे तुम्ही मला सांगू नका की 8ला ही मालिका येणार आहे. मी माझ्याकडे असा काळ असताना सुद्धा नाटकाला प्रेक्षक आहे. ते महत्वाची गोष्ट आहे. किंवा प्रेक्षक म्हणून किंवा प्रेक्षक संख्या म्हणून आपल्याकडे काय म्हणतात त्याला इन्फोटेनमेंट म्हणजे काहीतरी इन्फॉर्मेशन अँड एंटरटेनमेंटला सुद्धा आपल्याकडे प्रेक्षक आहे. पण हे बरंचसं क्वांटिटेटिव्ह झालं. फक्त नाटक आणि थिएटरला जाऊन सिनेमा बघणारा प्रेक्षक, मग टीव्हीमुळे जगभरातला माहीत झालेला प्रेक्षक, ग्लोबलायझेशन नंतर के पॉप पासून मी इराणियन सिनेमा बघणारा प्रेक्षक
आणि आता सगळ्याची भेळ, यानं प्रेक्षकांच्या अपेक्षेत क्वालिटेटिव्ह काय फरक पडला जो तुम्हाला दिसतो की अरे ऍक्टर म्हणून, डिरेक्टर म्हणून, अगदी रायटर म्हणून? हा त्याची थोडीशी काय म्हणूया त्याचा भाबडेपणा कमी झाला, तो स्मार्ट झाला, तो टेक्नो साहेबी झाला. तो आता म्हणजे अनेकदा मराठी सिनेमा तांत्रिकदृष्ट्या फार नव्हता, पण मराठी भाषेचं नात्याचं आता तसं नाही, त्याला टेक्निकली स्लिकनेस पाहिजे. आता तो डिमांडिंग झाला, आता तो कॅटेगराईज पण झाला, मी हे बघीन, मी ते बघीन, यावेळेला हे बघीन, असा पण झाला, सिलेक्टिव्ह झाला. म्हणजे तो ग्लोबल झाला ना, त्याच्यामुळे त्याच्या अपेक्षा वाढल्या. याची गमतीशीर उदाहरण देतो मी, तू पुढे मागे प्रश्नही विचारशील, पण मला असं लक्षात आलं, याची गंमत मला एकांकिकांमध्ये जाणवली. हा पण होता एकदा माझ्या बरोबर. OTTचा छाप पडला एकांकिकाच्या सादरीकरणावर. म्हणजे आता त्या सिरीज सारख्या कट होतात, म्हणजे इथे तुम्हाला कट्टू वाटतं, इथे लाईट फेड नाही होत, तुम्हाला लक्षात येतं की हा कट्टूची मोमेंट, किंवा ती जी कोल्ड प्लेची किंवा याची सुरुवात ओपन असेल की एक दाखवायचा चंक आणि मग त्याच्या मागे पुढे खेळणार, हे सगळं ते OTT सारखं करायला लागले. हे खूप धोक्याचं आहे, कारण प्रत्येक माध्यमाच्या आपापले आपण परिचित झालं ना ते सगळ्यांना. आता तुम्हाला पण OTTवरच्या सगळ्या मालिका तुम्हाला धरून ठेवत नाहीत, कारण त्याच्यातलं टेक्निक तुम्हालाही कळलं. आता तुम्ही पण सिलेक्टिव्ह झाला. एक आणि त्यात अजून एक मुद्दा असा ज्याच्यावर आता खूप मोठं अर्थकारण पण चालू आहे, की पूर्वी ना एखादी कलाकृती बघणं ही लोकांची भावनिक गरज असायची, आता ती सामाजिक गरज पण आहे. म्हणजे अरे बापरे, यांनी हे पाहिलं आणि मी नाही पाहिलं, किंवा लोकांनी जाऊन थिएटरच्या याचे तिकिटाचे फोटो टाकलेत, तर तो जो एक फोमो हा जो एक एलिमेंट आहे ना, हा आत्ता ट्रिमेंडस वर्क करतो. आणि जगातल्या सगळ्या मोठ्या कलाकृती या कोल्डप्ले कॉन्सर्टचं काय झालंय, हा अख्खा फोमोवर बिल्ड झाला, की अरे याला वेटिंग लाईन मध्ये 10,000वा नंबर आहे, मला 3.5 लाखावा आलाय, आणि मग 4 लॅपटॉप घेऊन तरुण पोरं बसलेत की मला हे कधी मिळणार. आता गंमत मी तुला सांगतो, त्याचेच तू रील्स बघ, लोकांनी विचारले की कोल्डप्लेचं एक गाणं सांगा, नाही सांगता आलेलं. म्हणजे द पॉइंट इज की त्यांना जेन्युइनली त्याच्याबद्दल इंटरेस्ट आहे का नाही हा आता दुय्यम मुद्दा राहिलाय. आता त्यांना त्याच्यात असायचंय, मग त्यांना जी गोष्ट सेलिब्रेट करता येईल कलेक्टिव्हली ती तयार करण्याची जबाबदारी कलाक्षेत्रावर आली, मग ते नाटक असो किंवा सिनेमा असो. तर त्याकडे आपण जाणं गरजेचं आहे, कारण त्यांनी अर्थकारणाला गती मिळेल एक. आणि मग जेव्हा मोठ्या स्केलच्या गोष्टी चालतात ना, तेव्हा छोट्या स्केलच्या गोष्टी करायची मुभा मिळेल. म्हणजे आम्ही नेहमी असं म्हणतो की हिंदीमध्ये एक 400 कोटीचा सिनेमा चालला ना की 10-20 कोटीचे सिनेमे ग्रीनलीट होतात ना, कारण तेवढं काय चलन मग त्या गावातल्या त्या गोष्टींना, त्या गावातल्या त्या मिड साईज हिरोजना त्यांना त्यांचं एक हे मिळतं, म्हणून मोठ्या गोष्टी पण चालणं गरजेचं आहे. तर मराठीमध्ये तशा मोठ्या गोष्टी चालल्या ना की आपोआप छोट्या गोष्टींना पण एक चांगली वाट मिळेल आणि एक कलेक्टिव्ह कल्चर उभं राहील त्याचं. आत्ता आपण लोकांना ती संधी देणं गरजेचं आहे, जी त्यांना कलेक्टिव्हली येऊन एन्जॉय करावीशी वाटेल. राईट. मला तुझ्यासाठी एक स्पेसिफिक प्रश्न आहे आणि मग तिघांसाठी 2 प्रश्न. काही जण म्हणतात भाऊ आहे, काही जण म्हणतात नाही. मला असं वाटतं की महत्वाचं आहे ते म्हणजे AI आणि टेक्नॉलॉजीचं क्रिएटिव्हिटीवरचं आक्रमण, सावट म्हणा, आक्रमण म्हणा. बिईंग रायटर, दिग्दर्शक तर रिप्लेसेबल अजून तरी नाही आहे, ऍक्टरना ऍक्टिंग करायची. बिईंग रायटर काय नक्की फरक पडला टेक्नॉलॉजी? नाही, मला त्याच्याबद्दल सिम्पल असं वाटतं की लोकांना ना एक गल्लत अशी झाली की लोकांना AI एस्पेशली क्रिएटिव्हिटीच्या बाबतीत प्रोसेस रिप्लेसर वाटतं, तर तो प्रोसेस एन्हान्सर आहे. म्हणजे हा एकदम सिम्पल आणि बेसिक फरक तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. तो तुमचं वाटणं बदलू शकणार नाहीये. मला जी गोष्ट वाटते, ज्या तीव्रतेने वाटते, ती मला अजून क्रिएटिव्हली सांगायला तो मदत करणार. म्हणजे मी तुला गंमत सांगतो की एखादी गोष्ट इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायची, तर मी समजा ती ChatGPT वर टाकली आणि ChatGPTने मला ती चांगली ट्रान्सलेट करून दिली, तर मला ChatGPT हवंच आहे. मी 6 दिवस वर्डमध्ये प्रत्येक शब्दाचं स्पेलिंग ग्रामर चेक करून वेडासारखा वेळ लावून त्यात पण चुकीचं लिहिण्यापेक्षा जर मला 10 मिनिटात ती गोष्ट मिळते तर ती फॅन्टॅस्टिक आहे, कारण ती मीच केलेलं काम अजून पटकन आणि अजून चांगल्या पद्धतीने करते, बिनचूक करते. त्याच्यासाठी ते वापरणं अतिशय चांगलं आहे. आता त्यात गंमत अशी आहे, हे ऐकून मला माहिती नाही तुम्हाला धक्का बसेल का नाही, जेव्हा तुम्ही एक सिनॉप्सिस शेअर करता तेव्हा ते खाली तुम्हाला असं विचारतं की काही ड्रामॅटिक प्लॉट पॉइंट ऍड करू का, ते विचारतं तुम्हाला की डू यू वॉन्ट एनी ड्रामॅटिक प्लॉट पॉइंट और यू वॉन्ट एनी ट्विस्ट इन द सेकंड हाफ. तर आता सगळे रायटर्स पण इनिशियल स्टेजला आहेत की हे ऍक्सेप्ट करावं का नाही करावं. तर हे ऍज गुड एज शेजारच्या मित्रांनी सांगितलं असं की हे ना जरा सेकंड हाफ मध्ये करून बघ ना, पण त्याच्यासाठी तुम्हाला आधी सेकंड हाफ लिहायला लागेल.
तो सेकंड हाफ एआयने लिहिला तर प्रॉब्लेम. त्यामुळे मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये एआय खूप गोष्टींवर येणार आहे, डेफिनेटली येणार आहे. ही वस्तुस्थिती आहे आता. आणि त्याच्यात काही हे नाही, संभ्रम नाहीये. ते येणार आणि ते मोठंच होत जाणार आहे याच्या पुढे. फक्त आपण त्याच्यात टिकण्यासाठी ते आत्मसात करणं हा एक भाग आहेच, पण आपलं माणूस पण हा जास्त महत्वाचा भाग मला वाटतं. कारण तुम्ही ते नाकारून नुसतं एआय कडे गेलात तर तुम्ही त्या साबणाच्या वड्यांसारखेच होणार आहात जे सगळ्यांकडे असणार आहे. त्याच्यात तुमचं एक वेगळं पण काय आहे, कारण तुमची जडणघडण, तुमची मतं, तुमच्या भावना तशा आहेत. मग त्याला एआयची सोबत मिळाली म्हणजे आता आम्ही प्रेझेंटेशन्स लोक जे पूर्वी 1 महिन्यात करायची ते लोक 1 दिवसात करतात. जे सॉफ्टवेअर लोकांना पूर्वी मला 3 महिने लागायचे ते 20 मिनिटात होते. ह्या गोष्टी होतातच आहेत. टेक्निकली मदत घ्यावीच त्याची. एक्झॅक्टली. आणि म्हणून म्हणजे तू गंमत बघितलीस तर नाटकाकडे येणारा प्रेक्षक वाढण्याचं एक कारण एआय सुद्धा आहे. कारण लोकांना सिंथेटिक बघून बघून कंटाळा येणार एका पॉईंट नंतर. त्यांना असं वाटणार की होय सगळंच सारखं वाटतं किंवा सगळ्याच गोष्टी. काय ना, एक गोष्ट मला कायम अशी वाटते की इमॅजिनेशन मध्ये फार मजा आहे. ज्या क्षणी इमॅजिनेशन मरायला लागेल ना एआय मधनं, त्या क्षणी लोकांना त्याचा कंटाळायला सुरुवात होईल. एखादी गोष्ट मी मनात इमॅजिन केली ती माझ्या मनातच आहे, ह्याचं एक सौंदर्य आहे, ती मला नाही प्राप्त करता येत. त्यामुळे त्याच्याकडे प्रोसेस एन्हान्सर म्हणून बघायला पाहिजे, प्रोसेस रिप्लेसर म्हणून. मला असं वाटतं ना की आपण प्रत्येक वेळेला म्हणजे पूर्वी आपण 100 म्युझिशियन्सनी रेकॉर्ड केलेलं गाणं वगैरे हे पाहिलेलं ना. मी माझ्याच पिढीमध्ये मी पाहिलेलं आहे किंवा मी रेकॉर्डिंगला गेलोय लक्ष्मीकांत प्यारेलालच्या आणि ते पाहिलंय सगळं. तर आता नंतर मी ए.आर. रेहमानच्या एका रेकॉर्डिंगला तेव्हा तो स्टुडिओ तो एकटाच होता. आता हा काय आहे, हा समजा डिजिटल ऑनस्लॉट आहे, तर तसाच तो एआयचा ऑनस्लॉटही होईलच आणि आपल्याला ते नाकारता येणार नाही. आपल्याला त्याच्यावरती स्वार व्हावं लागेल, त्याच्यापेक्षा थोडं पुढे जावं लागेल. खरं तर तिघांसाठीचा प्रश्न भूमिका नाटकाच्या संदर्भात येऊ शकतो, ओव्हरऑलही चर्चेत येऊ शकतो. कायमचा एक द्वंद्व येतं, मास वर्सेस क्लास. आम्ही क्लासही केलं, आम्ही प्रयोग केला, आम्ही मासही केलं. आमच्यासाठी 50 लाख लोक आली, 10,000 जण येतात. या क्लास वर्सेस मासच्या द्वंद्वातनं आपण पुढे आलोय का ते आहे आणि तुम्हा प्रत्येकाला ते कसं दिसतं? आपण थोडेसे पुढे आलोय त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक वेळेला तुम्ही क्लास आणि मास असं नाही करत. तुमच्या निवडीच आहे पुन्हा ते, की मला एका विषय, आता समजा मी मौनराग केलं तर माझ्या त्या निवडीमध्येच माझा क्लास अपेक्षित आहे. मी व्यावसायिक रंगभूमीवर केलं तर मी मास म्हणत नाही, संख्या म्हणून म्हणतो. आणि मासला जो एक असा सरसगट शब्द आहे तसा नाही. मी बिंदास सारखाही सिनेमा केला, मी कायद्याचा बोलासारखा सिनेमा केला, मी आजचा दिवस माझा सारखा सिनेमा केला, मी तुकाराम सारखा सिनेमा केला. प्रत्येक वेळेला मी तसा विचार नाही करणार क्लास किंवा मास. मी शेवटी माझ्या कलात्मक निवडीवरच राहील. त्याचं कसं रूपांतर होईल ते बघूया. मला असं वाटतं की आता ती दरी राहिलेली नाही. म्हणजे पूर्वी त्याचं एक अत्यंत ठोकळेबाज जे स्वरूप होतं ते आता खूपच पुसट झालंय. याचं कारण माध्यम लोकांच्या हातात आलंय. म्हणजे पूर्वी काय होतं की एखादी गोष्ट बघायला लोकांना तिथे जाणं, हजेरी लावणं, गोष्टी करणं आणि मग त्या एका ठराविक क्लासनी ती गोष्ट उचलून धरणं. आता आपण केलेलं काम, आपली कला ही कोण बघणार आहे हे आपल्या हातातच राहिलेलं नाही. त्यामुळे त्याला क्लास आणि मास असं वर्गीकरण करणं शक्य नाही. म्हणजे कुठल्याही हॉस्टेलमध्ये एक मुलगा युट्यूबवर बसून तुमचा पिक्चर बघू शकतो आणि त्याला तो क्लास वाटू शकतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल किल्ला सारखी फिल्म आहे, आता ती एवढ्या लोकांना आवडते. आता त्यावेळेला त्या फिल्मचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आणि नंतर हळूहळू त्याचा एक ऍडमायरेशन क्लब तयार झाला. याचं कारण माध्यम जास्त लोकांच्या हातात. नेटफ्लिक्स जास्त लोकांनी पाहिलं, त्यांना त्याची ब्युटी कळली. त्यामुळे ना हा एक डिफरन्स हळूहळू नष्ट झालाय आणि मला ते फार चांगलं वाटतं. म्हणजे आज एखादा मासी सिनेमा क्लासचे लोक सुद्धा अगदी शोधून पाहतात. एक्झॅक्टली. आणि अगदी क्लासी सिनेमा मासचे लोक खूप होतं. हे माध्यमांमुळे झालंय असं म्हणूया. म्हणजे मी आता नट म्हणून निवड करताना, म्हणजे मी साऊथ इंडियन सिनेमामध्ये काम करताना की हा मास पर्यंत पोहोचणार आहे असंच माझ्या डोक्यात असतं. किंवा आज मी मौनराग करतोय तेव्हा ते काही मोजकेच सजग प्रेक्षक येणार आहेत हे मला माहिती असतं. खरं तर मी त्या निवडीनी त्याकडे जातो. म्हणजे हे प्रेक्षक जरी मी निवडत नसलो तरी सुद्धा माझं काम तसंच निवडत असतं. बरोबर.
असंच त्याकडे पाहता येईल. आणि दोन्हीचा मेळ जसं हा म्हणला तसं, की रेषा थोडी धूसर झाली आहे, पण प्रेक्षक अजून थोडा प्रगल्भ व्हावा अशी मनापासून इच्छा वाटत राहते. कारण प्रत्येक वेळेला लो IQ काम करूनच प्रेक्षक संख्या वाढवता येईल हा खूप दुःखद विचार आहे. म्हणजे एक मला फक्त वाटलं की पूर्वी ना रीच आणि रेकग्निशन याच्या दोन वेगळ्या कलाकृती असायच्या. म्हणजे एक रीचसाठी करतो, एक रेकग्निशनसाठी. आता त्या मिक्सअप व्हायला लागल्या आणि जे मला खूप चांगलं लक्षण वाटते की एकाच गोष्टीला रीच पण मिळू शकतो आणि रेकग्निशन पण मिळू शकतो. तर मला साऊथमध्ये त्याची खूप उदाहरणं दिसतात की फॉर एक्झाम्पल कुंबळंगी नाईट्स आहे. तर लोक म्हणाले की अरे कमाल सिनेमा आहे. म्हणजे त्याला लोक क्लासी का मासी हे म्हणायलाच गेली नाहीत. लोक म्हणले कमाल सिनेमा आहे, तुला कुठे बघायला मिळणार आहे, थिएटरला मिळणारे जा, नेटफ्लिक्सला मिळणारे जा, पण फिल्म बघ. त्यांना ते रीच आणि रेकग्निशन दोन्ही एकत्र यायची वेळ सुरू झालेली आणि जे फार चांगलं लक्षण आहे. ती मला असं वाटतं की OTT मुळे आलेलं आहे. OTT-मुळे Definitely. एक प्रश्न असा, दोन्ही लाईट वेनचे प्रश्न आहेत. एक, सध्या काय वाचताय, ऐकताय, पाहताय? कारण तुमच्यासारखी लोक स्वतःसाठी काय करतात ते माहित नसतं, त्यामुळे पटकन सांगा. मी आता चित्राताईचं पुस्तक वाचतोय, तर अशी अशी सारी तरी गंमत. गंमत. आणि काय पाहतोय, मी आत्ता काय पाहिलं, मी माझ्या मुलांना दाखवायचं होतं म्हणून तार्कोस्की स्टॉकर बघितला. आणि आता मी नाटक काय पाहिलं, मी नाही, असेन मी नसेन मी. प्रक्रियेमध्ये तालमीच्या वगैरे असलं की मग वाचन थोडंसं कमी होतं, पण जनरली सगळं जे नव्याने आलेलं असतं ते वाचतो. खरं म्हणजे नाटकांची स्क्रिप्ट खूप येतात, नवीन नाटककारांची येतात, तीच वाचत असतो. बघतोही मी विविडली, असं कुठलंही हा म्हणाल तसं क्लास मास असं काही मला सगळं आवडतं. म्हणजे OTT जेव्हापासून माझ्यासाठी हे झालं तेव्हापासून मी आता निवडक झालोय. मी खूप सरसकट बघितलं, पण तेही बघतो मी. आणि नाटकं इतरांची बघतो, प्रायोगिक नाटक जाऊन आवर्जून बघतो की नवीन पिढी काय करते ती. मला या दरम्यानच्या काळामध्ये अनुनाद पुस्तक फारच आवडलं, अरुण खोपकरांचं जरा जास्त आवडलं. म्हणजे ते 2दा-3दा पण वाचनात आलं आणि ते दिलं पण मी काही जणांना भेट म्हणून. हा म्हणतो तसं सगळी आत्ताच्या काळातली आलेली आत्मचरित्र किंवा प्रवास ज्याला म्हणूयात ती पण सगळी वाचलेली आहे. मी आत्ता सिरीज ॲडोलसन्स पाहिली, कारण मी माझ्या कामामध्ये असल्यामुळे नंतर जेव्हा फ्री झालो तेव्हा मी त्याच्याबद्दल खूप ऐकलं होतं. आणि अगेन मला परत तेच वाटलं की ज्याच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल आपल्याला कुतूहल तयार होतं ना, असं सतत काही ना काहीतरी बघायला पाहिजे. म्हणजे आता 1 तासाचा वन शॉट एपिसोड करणं आणि वन शॉट असण्याला एक महत्व असणं, गिमिक म्हणून ते नाहीये, त्याची अपरिहार्यता आहे, जे मला फारच कमाल वाटलं. त्याच्या सोबतीने आता एक स्टुडिओ नावाची फारच अप्रतिम सिरीज पाहिली, जी मोठमोठ्या प्रोडक्शन हाऊसच्या स्टुडिओमध्ये काय चालतं ती पूर्णपणे ब्लॅक कॉमेडी आपण जे याच्यावरचा एक बोलतोय ना आता, अतिशय कॉमेडी टेक आहे. की म्हणजे ते बनवणार कशी, बजेट म्हणजे- किती, आर्टिस्ट कोण घेणार, त्याचे ट्रेलर कसे बनवणार, त्याचं काय करणार, आणि प्रत्येकाचे वेगवेगळे आणि मजा ही आहे की मला आपण बोलतोय त्यातला एक फार महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये की ते कोणाबद्दलही काहीही बोलू शकतात. ही जी त्यांच्याकडची ब्युटी आहे ना, की त्या माणसानी त्या गोष्टीबद्दल इतकं मत ठोकलेलं उभं आडवं त्या कॅरेक्टरनी की तुम्हाला त्या गोष्टीबद्दल हसू यायला लागतं. आणि त्याची मुभा त्याला आहे, त्याचं स्वातंत्र्य त्याला आहे, आणि त्यातनं जी मजा तयार होते ना, म्हणजे आपण म्हणतो ना की तो मध्ये जर बीप आला तर त्या अख्ख्या कॉन्व्हर्सेशनची मजा निघून जाते. तर त्या सिनेमामध्ये तू म्हणशील ते हॉलिवूडचे सगळे स्टॉलवर्ड्स आलेले आहेत त्या सिरीजमध्ये. प्रत्येक एपिसोडला एक मोठा डिरेक्टर आलेला आहे आणि त्यांच्याबद्दल ते माणूस म्हणून जसं बोलतायत वागतायत ते फॅसिनेटिंग आहे. आणि दुसरी मी एक सिरीज आता पाहतोय, म्हणजे पाहिली, ज्याचं नाव आहे युअर फ्रेंड्स अँड नेबर्स नावाची, जी पण फार सुंदर आहे. अमेरिकन नवश्रीमंतांमध्ये जो जगण्याचा एक पेच तयार झाला आणि त्यातनं एक थ्रिलर तयार होतं, याच्याबद्दलची ती गोष्ट आहे, ती पण मला अतिशय आवडली. आणि पुस्तक चित्राताईंचंच पुस्तक मी पण वाचायला घेतलंय, अशी सारी गंमत, जे मला खूपच इंटरेस्टिंग वाटते आता. शेवटचा प्रश्न, अभिनेता म्हणून, दिग्दर्शक म्हणून, लेखक म्हणून या क्षणी येथून पुढं प्रचंड आतून काय करायला वाटतंय? कलाकृती, लिखाण, काही हे करावं असं वाटतंय मला आतून. जरा काहीतरी एक ज्याला आपण म्हणतो की भव्य नाटक काहीतरी करावं असं वाटतंय, डिझाईन करून मुद्दाम. कारण हे आता रुटीनच्या प्रोसेसमधलं, याच्यापेक्षा काहीतरी वेगळं. आता आत्ताच काही सांगत नाही, पण काहीतरी प्रयत्न करू. मला असं वाटतं की मला आहे त्या प्रेक्षकांना अजून तरुण बनवण्यासाठी काय करता येईल ते करावं असं. म्हणजे तरुण प्रेक्षक अधिक यायला पाहिजेत असं वाटतंय, आणि आहे त्या प्रेक्षकांना अजून नवीन काय असं आपण ऑफर करू शकू
ज्यांनी त्यांना अजून म्हणजे ज्यांनी त्यांना अजून तरुण करता येईल अशी गोष्ट करावीशी वाटते. आणि दुसरं मला एक असं वाटते की मला सायन्स फिक्शन रिलेटेड काहीतरी करायची इच्छा आहे. कारण मला विज्ञान हा एक फार महत्वाचा आणि फॅसिनेटिंग एलिमेंट वाटतोय जो आपल्या दुर्दैवाने सिनेमा नाटकांमध्ये फार आलेला नाही. तर मला त्याबद्दल काहीतरी करायला डेफिनेटली आवडेल. मला खरं तर काय म्हणतात त्याला अगदी खांद्यावर ओझं असल्यासारखं जी माणसं माझ्याकडे पाहतायत किंवा लेखक किंवा दिग्दर्शक पाहतायत त्याचा खूप कंटाळा आला. आणि मला हे सगळं नाकारून जर कोणी म्हणजे एका कास्टिंग डायरेक्टरनी मला असं सांगितलं होतं की नाही तुम्हाला घेता येईल बट ही वॉन्ट्स अ न्यू कमर बिकॉज ही वॉन्ट्स अ न्यूअर वर्ल्ड टू कम विथ हिम. म्हणजे तो त्याचं जग घेऊन येईल. तर मला असं वाटलं की इतकं काम केल्यानंतर जर समजा मी कधीही कुठल्याही फ्रेममध्ये येताना माझं आधीचं कुठलं तरी जग घेऊन येणार असेल तर कधी नव्हे इतकं मला ते खूप त्याचं वाईट वाटलं. तर मला हे सगळं इरेज करून काहीतरी नव्याने कोणीतरी ऑफर करावं असं वाटतं. तुम्हा तिघांचे खूप खूप आभार. एक्झॅक्ट 2 तास आपण गप्पा मारतोय आणि त्या आपल्याला मला तर खूप आवडल्या, लोकांनाही आवडतील अशी खात्री आहे. तुम्हा तिघांनाही तुमच्या पुढच्या कामासाठी शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा ही थिंक बँकची अधिकृत भूमिका आहे की भूमिका हे नाटक नक्की बघा. इथंच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.